पाय पडला? हो. अरे मारला हो तुम्ही त्याला? नाही, जिवंत आहे. पाय पडला त्याच्यावर. मम्मीचा पाय पडला म्हणून माझा झालं. पाय पडला म्हणून ते लक्षात आलं सर. पाय पडला? हो. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. शूज राहू देऊ का? आता काढ. रुनवाल यांच्या घरी आलो आहे पटेलनगरमध्ये. तर यांच्या घराच्या मागे एक साप निघाला. कोणीकडे? दिसतंय एक समोर. पकडून ठेवलाय? अरे बापरे. अरे मारला हो तुम्ही त्याला? नाही, जिवंत आहे. पाय पडला त्याच्यावर. मम्मीचा पाय पडला म्हणून माझा झालं. पाय पडला म्हणून ते लक्षात आलं सर. पाय पडला? हो. त्याच्या मी कचरा फेकायला गेलीत, माझं लक्ष नाही तिथं हाय असं माझा जोरात पाय पडला त्याच्यावरती. विषारी साप आहे तो. हा पाय पडला माझा. काही चावला का? नाही नाही, तसं काहीच नाही झालं. एकदम वळवळ झालं माझ्या पायालाच. मी पळाली इकडे. बघू शकता मित्रांनो, हा एक विषारी मण्यार जातीचा साप. या ताईंचा चुकून पाय पडला ह्या सापावर. 2 मिनिट आधी ह्याला पॅक सोड. आता पाय पडल्यामुळं साप थोडासा जखमी झालेला आहे. पॅक करून घेऊयात आधी. बरेच त्याचे आतडेच बाहेर आले सगळे. झालाय सक्सेसफुली रेस्क्यू. आता मी दरवेळेस सांगतो तसं, हा मण्यार साप चावलेला सुद्धा कळत नाही. ताई या जरा, बसा इकडे 2 मिनिट. एकदा चेक करून घेऊयात ताईंना कुठे बाईट वगैरे झालाय का. इथं पायात इथं 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 एक खाली वळवळ झाली फक्त पायाला. वळवळ झाली फक्त पायाला. जोरात पडला ना तो अचानक त्याच्यावर. पकड होते. या सापाचे जे विषदंत आहेत ना, ते एकदम लहान असतात. चावलेला कळत नाही हा साप. बाहेर अंधारात जाताना टॉर्च वगैरे काहीतरी घेऊन अरे जातात. लाईट म्हटलं लाईट लावते, पण कंटाळा केला मी. म्हटलं जाऊ दे, नुसतं पीठच कंटाळाच आपल्या टाकायचं ते. जीवावर भेटतो ना कधीतरी. सॅनिटायझर आहे का घरात? सॅनिटायझर किंवा डेटॉल वगैरे? डेटॉल आहे ना. डेटॉल दुकान मुला पटकन. ते आता आपण लावून बघू. जर कुठं जर आग झाली तर एक म्हणजे घाबरायचं काही कारण नाही. हो हो. काही होत नाही. कारण काय, आता दुसरे विषारी साप चावल्यानंतर त्या जागेवर लगेच दुखायला लागतं, पेन होतं. ते कॉटन वगैरे घेऊन घ्यायचं. मण्यार होता तो. हातात पकडू लागले. कुठे काही थोडी बहुत आग वगैरे जाणवली तर सांगत आहे. हो हो. घाबरायचं काहीही कारण नाही. एखादा चावलेला जरी असेल तर ते माणूस मरत नाही. हो नाही नाही, त्याचं नाही काय. इतकं ते घाबरले एकदम पाय पडला ना, ते एकदम वळवळ झाली. माझ्या छातीचा अजून धरक होतोय ते एकदम. हो नाही, घाबरू नका. घाबरूनच जास्त प्रॉब्लेम होतो. कुठे काही आग वगैरे जाणवतीये का? नाही, कुठेच नाही सर. तरी सुद्धा आता आपण काळजी म्हणून थोड्या वेळ दवाखान्यात जाऊन बसूयात. बरं चालेल. जर एखाद्या वेळेस जर काही त्रास झाला हो तर म्हणजे मग पुढची ट्रीटमेंट चालू करता येते. चालेल. सॅनिटायझरने लगेच लक्षात येतो. हे डेटॉलने एखाद्या वेळेस आग होत नाही. सॅनिटायझर बडी मम्मी घरी कुठे गेला. ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही कपडे वगैरे चेंज करून घ्या. आपण दवाखान्यात जाऊन थांबू थोड्या वेळ. हो. ठीक आहे, झालाय सक्सेसफुली रेस्क्यू. ताईंना आता दवाखान्यात थोड्या वेळ बसून ठेवूयात आपण. जर काही बाईट वगैरे झाला असेल, काही प्रिव्हेंटिव्ह सिम्पटम्स जर आले तर पुढची ट्रीटमेंट चालू करता येईल. धन्यवाद. हाय मित्रांनो, मण्यार साप जो काल रात्री पटेलनगरमध्ये रुनवाल यांच्या घरी रेस्क्यू केला होता आपण. ॲक्च्युली त्या ताई बाथरूमकडे जाताना त्यांचा ह्या सापाच्या अंगावर पाय पडला होता. पाय बऱ्यापैकी करकचून पडल्यामुळे शरीराचे काही भाग म्हणजे काही आतडी त्याची बाहेर आली होती.
ती प्रयत्न करून मध्ये सरकवण्याचा बराच प्रयत्न केला. बऱ्यापैकी मध्ये सरकली, पण काही भाग जो आहे तो त्याचा मध्ये जात नाही आहे. आणि बाकी काही ट्रीटमेंट इथे त्याला अवेलेबल नसल्यामुळे काही टाका वगैरे टाकता आलेला नाही आहे. आता त्याच्यानंतर त्या ताईंना हॉस्पिटलाइज केलं होतं, पण नशीब म्हणावं लागेल की त्यांना ह्या सापाचा बाईट झाला नव्हता. थोडक्यात वाचल्या असं त्या म्हणावं लागेल. रात्रभर त्यांना दवाखान्यात ठेवलं होतं, पण काही सिम्पटम्स आले नाही ह्या साप चावल्यानंतर. हे साप चावल्याचे जे काही सिम्पटम्स आहेत ते काही सिम्पटम्स त्यांना आले नव्हते. नॉर्मली एवढ्या अंगावर करकचून पाय पडल्यानंतर कुठलाच साप जो आहे तो बाईट केल्याशिवाय राहत नाही. पण खरोखर त्यांचं नशीबच म्हणावं लागेल की त्यांना सर्पदंश झाला नाही. ऑलरेडी बऱ्यापैकी वीक असलेला, कारण सुरकुत्या पडल्यात त्या सापाच्या अंगावर. खाद्याच्या शोधात तो बिचारा बाहेर निघाला असेल आणि अंधारात त्या ताईंचा चुकून ह्या सापावर पाय पडला. नॉर्मली साप त्याच्या अंगावर पाय पडल्यानंतर आणि एवढ्या जोरात पाय पडल्यानंतर तर चावतोच चावतो, पण त्यांचं नशीब म्हणावं लागेल की त्यांना बाईट झाला नाही. कारण आज सकाळी त्यांना दवाखान्यातनं डिस्चार्ज दिला आहे. त्या घरी आल्यात. आता त्यांच्याही घरी जाऊन एकदा त्यांची भेट घेणारच आहे. चालेल मित्रांनो, काळजी घ्या, सुरक्षित राहा. कुठेही अंधारात जाताना पायात चप्पल किंवा टॉर्च शूज असणं जरुरी आहे आणि हातात टॉर्च असणं जरुरी आहे, कारण खाली पाय कुठे ठेवतो आहे आपण ह्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. काल रात्री त्यांनी कंटाळा केला बाहेरचा लाईट लावायचा, असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं. आणि हा अपघात घडता म्हणजे अपघात तर सापाबरोबर झालाच आहे. साप वाचायचे चान्सेस थोडे कमीच आहेत, पण ताई मात्र 100% वाचल्यात. धन्यवाद. ह्या आहेत रुणवाल ताई, ज्यांना आपण दवाखान्यात त्या दिवशी पाठवलं होतं, ज्यांचा पाय पडला होता मण्यार सापावर. पण नशीब चांगलं म्हणा, पुण्याई कामी आली काहीतरी, की साप तो तुम्हाला चावला नाही. कारण अशी हजारात लाखात एखादी केस होते की सापाच्या अंगावर पाय पडलेला आहे आणि साप आपल्याला चावला नाही. आणि सापाचा हा नैसर्गिक गुणधर्म आहे की त्याच्या अंगावर पाय पडल्यावर तो चावतो. म्हणजे आता साधी गोष्ट आहे, आपल्या हातावर डास बसल्यावर आपण काय करतो, फटका देतो. सेम सापाची सुद्धा जी आहे तो गुणधर्म हाच आहे. त्याच्या अंगावर पाय पडल्यानंतर साप 100% चावतो. पण ही खूप म्हणजे काय अगदी खूप अतिशय चांगली गोष्ट झाली की त्या दिवशी तुम्हाला तो साप चावला नाही आणि तुम्ही सुखरूप आहात. त्याच्यामुळे आता ह्याच्यापुढे त्या दिवशी जो काही आपण एक जे लाईट लावायचं जे तुम्ही टाळलं होतं, ह्याच्यापुढे बाहेर जाताना असं कधीही करू नका. लाईट लावल्याशिवाय घराच्या बाहेर जायचं नाही रात्रीच्या वेळेस, जेणेकरून समोर काय ते आपल्याला दिसेल, पाय कुठे ठेवतोय आपण ह्या गोष्टीकडे लक्ष राहील. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.